नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघूया की कॅनडामध्ये कॅम्पिंग कसं करतात. तर बेसिकली असं एक हे आता नॅशनल पार्क आहे आणि ह्या इथे साईट्स आहेत. जशी ही एक साईट झाली, हिचा नंबर आहे 1466. ही एक दुसरी साईट आहे आणि त्या बाकीच्या साईट्स आहेत अशा ह्या साईट्स असतात. आणि तुम्ही जर बघाल तर इथे एक वॉशरूम पण आहे समोर. हे बघा, त्या साईडला तुम्हाला जर दिसत असेल तर ते वॉशरूम्स आहेत. वॉशरूम आणि टॉयलेट्स, बाथरूम वगैरे सगळं काही आहेत ते. आणि इकडे ही जी आहे ही आमची साईट. तर जसं आता तुम्ही बघाल तर इथे त्या साईटचा नंबर आहे, हे बघा 1465 हा साईटचा नंबर. आणि आता ही झाली एंट्री साईटची. ठीक आहे, सध्या पाऊस पडल्यामुळे इथे जरा चिखल दिसत आहे, अदरवाईज चिखल जनरली नसतो. आता इथे पार्किंग केली. ही माझी गाडी. आता तुम्ही बघाल गाडी पूर्णपणे भरलेली असते. अशा रीतीने हे सगळं सामान त्या गाडीमध्ये असतं. हा कूलर आहे. त्यानंतर हे असं एक आहे, हे इलेक्ट्रिकचं सामान आहे, वायरिंग आहे. मुलांसाठी खेळण्यासाठी त्यांना पाण्यात जाताना ते जॅकेट्स आहेत. त्यानंतर हे वूड आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि प्रत्येक साईटवर हे अशा प्रकारे बेंचेस ठेवलेले असतात. तर जसं आता हे बेंच झाले, हा एक बेंच झाला. आणि ही जी बॅग आहे ही आम्ही लावली आहे. ही जे वेस्ट आहे ते त्यामध्ये टाकू शकतो आपण. आणि त्यानंतर हा दुसरा बेंच आहे. आणि ही रुही आणि रुद्र. हॅलो. आणि अशा रीतीने हे इथे तुम्ही कॅम्प फायर करू शकता. हे जे वूड आहे तेच वूड जे मी तुम्हाला थोड्यापूर्वी दाखवलं. आणि हे असे मार्शमेलो वूडमध्ये टाकतात आणि खातात. तर बरं, तो एक बेंच झाला. हा दुसरा बेंच. आता हे बेंचवर आम्ही थोडं सामान काढलं आहे. आणि त्यानंतर हे असं आजूबाजूचं जागा. तिकडे बघाल तर ती दुसऱ्यांची कॅम्पिंग. 1400 मला वाटतं 66 67 असं काहीतरी नंबर असेल त्याचा. आणि ही आहे ही अजून एक कॅम्पिंग. तर असं मध्ये गॅप जनरली असतो. काही ठिकाणी मोठा गॅप असतो, काही ठिकाणी छोटा गॅप असतो. आता ही जी साईट आहे ही इलेक्ट्रिक साईट असल्यामुळे हे इलेक्ट्रिकचं एक कनेक्शन इथे आहे. तर जर तुम्ही बघाल तर हे असं 3 पिन इथे दिलेली असते. आणि ही जी वायर आहे ही आम्ही जी वायर आणली होती, मी तुम्हाला जी दाखवली गाडीच्या मागे बॉक्स, ती वायर ही आहे. ठीक आहे, हे सगळीकडे असतं असं नाही. काही ठिकाणी हे इलेक्ट्रिक प्लग असतो, काही ठिकाणी नसतो. काही खूप गरज पडते असं नाही, पण इट्स गुड टू हॅव. त्यानंतर हा आमचा टेंट. हा अशा रीतीने बांधला जातो. इथे तुम्ही असं हे याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण हे असं जमिनीत टाकून हे सपोर्ट म्हणून हे काम करतात. हे बघा, हे झालं. त्यानंतर इथे मागे आहे हे असे हे रॉड असतात. इथे हे रॉड असा वरती जातो, हे असा टेंट उभा राहतो. आणि हे सपोर्ट म्हणून वायरी रोप्स असतात. तर असं आहे.
आता तुम्हाला एक थोडक्यात टेंटच्या मध्ये काय असतं ते दाखवतो. लेट मी ओपन दिस टेंट. तर हे बघा बाहेरून दाखवतो. असं हे टेंटला आता इकडे जागा नाही आहे ओपन करण्याची, पण इथे ही एवढी जागा ओपन करण्याची आहे. तर आता हे मी असं ओपन केलं. आता हे मध्ये अजून एक पडदा ओपन करण्यासाठी मध्ये आलात की हा असा हा टेंट. तर ह्या टेंटला इथे पण दरवाजा आहे. जनरली नसतो, एकच दरवाजा असतो. आणि हे अशा रीतीने जिथनं आपण एंट्री केली तो हा दरवाजा. आणि हे असे आम्ही इथे बेड टाकलेले आहेत. तर आणि हे पांघरण्याचं त्यांचं. तर हे बेड तुम्ही आता म्हणाल का बाबा तुम्ही गादी वगैरे आणली का, तर नाही. हे कसं असतं, हे एअर मॅट्रेस असतात. तर ह्या बघा अशा दाबल्या जातात ना, तर या एअर मॅट्रेस असतात. ह्या पूर्णपणे फ्लॅट होतात आणि याच्यात एअर भरण्यासाठी इथे बघा ही जागा असते. तर याच्यामध्ये एअर भरली जाते. याचं ओपन केलं की इथे ते एअर पंपने हवा भरली जाते. तर सगळ्या ह्या एक नंतर जेव्हा फ्लॅट झाल्या की अशा ह्या बॉक्समध्ये त्या फिट होतात. एवढ्या ह्या चौकोनी बॉक्समध्ये फिट होतात. हे फ्लॅट झाल्याच्या नंतरची आणि ती आधीची एअर बेड असं याला म्हणतात. जसं हा एक आहे, हा आहे, वेगवेगळ्या कंपन्यांचे एअर बेड आहेत. या टेंटमध्ये इथे USB पोर्ट पण आहे. तर तिथे बॅटरी लावली की इथे ऑटोमॅटिक लाईट लागतात असं आहे. आता मी बॅटरी काही लावली नाही. तर तसं एक फीचर आहे, ते बटन आहेत जिथून लाईट लागतात. त्यानंतर हे मला वाटतं या खिडक्या आहेत. असं खाली केलं की इकडनं ते विंडोसारखं ते काम करणार. आणि अजून एक असं की हे वरती जे तुम्ही व्हाईट बघतायत ना, हे व्हाईट वरचं कापड, ते बेसिकली आम्ही आता टाकलं आहे कारण सध्या थोडासा रेन यायचे चान्सेस आहेत, त्यामुळे ते टाकलं आहे. नाहीतर अदरवाईज यू कॅन कीप जस्ट लाईक दिस नेट्स हिअर. दॅट ते जे टेंटसोबत येतात ते नेट्स आहेत. वरचं तुम्ही ऑप्शनल टाकू शकता, पण टेंटसोबतच येतं. बट इफ यू फील यू कॅन लाईक पुट दॅट. अदरवाईज इट्स नॉट मॅन्डेटरी टू पुट दॅट. आणि ह्या खिडक्या आणि तो दरवाजा असं सगळं हे टेंटचं स्ट्रक्चर आहे. मी आता बाहेर जातो. ओके, तर आपण आता परत बाहेर आलेलो आहोत. आणि हे तेच आजूबाजूचा परिसर आणि माझी ब्युटिफुल वाईफ अमृता, हॅलो, रुही आणि रुद्र. आणि हे आहेत हे काही वस्तू आहेत. जसं आता हे बघा, आता ही जे मध्ये नेते ना याला हे हीटर आहे. तर हे हीटर कसं याला प्लग इन केलं की हीटर लागतं. तर जनरली हीटरची गरज पडत नाही, पण आता नेमकं आज पाऊस असल्यामुळे थोडी थंडी आहे, त्यामुळे आहे. हे लाईट्स आहेत. तर हे बॅटरीवर चालणारे लाईट्स आहेत. जसं असे ते ओपन होतात, असे खाली जातात आणि असे ओपन होतात. तर बॅटरीवर चालतात हे लाईट. तर मी जसं बोललो की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साईटवर इलेक्ट्रिक प्रोव्हिजन असेल असं गरजेचं नाही. तर त्यावेळी हे लाईट खूप कामास पडतात. किंबहुना आमच्याकडे नेहमीच असतात, जेणेकरून ते टेंटमध्ये लावायला कामास पडतात. 1, 2, 4 लाईट आहेत. काही लाईट आम्ही इथे आजूबाजूला लावतो, जेणेकरून रात्री वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर ते कामास पडतात.
त्यानंतर हा पण एक लाईट आहे. ही एक ग्रिल आहे जी की त्या कॅम्प फायरवर ठेवून काही भाजण्याकरता कामास पडतं. त्यानंतर हे जे आहे हे एक झुला ज्याला म्हणतो आपण, तर असं आता हे 2 जे झाडं आहेत ना याच्यामध्ये ते लावून आम्ही लावू शकतो त्याला. आणि ही जे आहे ना हे तुम्हाला दाखवतो मी, महत्त्वाची गोष्ट आहे. तर हा बेसिकली गॅस आहे. हा गॅस कसा वर्क करतो ते पण दाखवतो. तर याला तुम्ही ओपन केलं की हे असं, तर हा उलटा ओपन केला आणि आता असं ओपन करतो आणि याला तुम्ही असं ओपन केलं की बघा तर इथे हा गॅस आहे. इथे त्याचं बटन आहे. तर हा पोर्टेबल गॅस आहे. आणि याचे जे सिलेंडर असतं ना, आता जस्ट मॅगी बनवून झालेलं आहे, चहा पिऊन झालेलं आहे आणि आता तयारी चालू आहे मकई भाजण्याची. तर हे आता इथे ग्रिल ठेवून त्यावर भाजले जातील. आणि हे मुलं खेळत आहेत, त्यांचा वेगळाच एन्जॉयमेंट चालू आहे. आणि आता ऑलमोस्ट 8 वाजलेले आहेत संध्याकाळचे. जस्ट बिकॉज कॅनडामध्ये EDT आता चालू आहे, म्हणजे ईस्टर्न डे टाईम. तर अंधार जरा उशिरा पडतो. आणि आता आपण थोड्या वेळाने जाणार आहोत बीचकडे. आणि इथे जर समोर तुम्ही जर बघाल तर हे पाणी दिसतंय, तिकडे आपण जाणार आहोत. तर बघूया काय आहे तिकडे. आणि हे मुलं मस्तपैकी एन्जॉय करत आहेत. हे जाळत ठेवणं हे एक मोठं चॅलेंज आहे. तर त्यात लाकडं टाकत राहावे लागतात. ओके, चला तर मग आता पाण्याजवळ भेटूया. ओके, तर आता आपण हे बघा, ते पाणी जे मी दुरून दाखवत होतो ते इकडे आहे. तर आपण पाण्याकडे जात आहोत. असा हा छोटासा छानसा बीच. आणि हॅलो, हॅलो हॅलो. हे बघ किती छान दगड आहे. रॉक स्कूप. आय थिंक ते एक आयलँड आहे. आय डोंट नो विच वन इज दॅट. ओके, तर मित्रांनो वॉशरूमचं एक वेळा तुम्हाला मी सिस्टीम दाखवतो. ओके, तर मित्रांनो वॉशरूमचं एक वेळा तुम्हाला मी सिस्टीम दाखवतो. असं हे वॉशरूम आहेत. आणि इथे
हे वॉशरूमची अशी सिस्टम असते. इथे शॉवर पण असतात आणि वॉशरूम असतात. तर हे असं सगळं आहे. ओके, आता नवीन अपडेट असा की मुलं स्वीटकॉर्न भाजत आहेत. अशा रीतीने. रुद्र, सो व्हॉट यू आर डुईंग? Making sweet corn. What are you doing? Making sweet corn. You are making sweet corn, okay. आणि इकडे आता डिनरचं प्रिपरेशन चालू झालेलं आहे. तर हाच तो गॅस जो मी मगाशी बोललो. असं तवा त्यावर ठेवू शकतो आणि बेसिकली असं ते फ्लेम आहे. तर ह्या बेंचवर आम्ही सध्या करतोय. हा लाईट्स मी मगाशी बोललो होतो की बॅटरी ऑफ. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. तुम्हाला जर ऐकू येत असेल तर बर्ड्सचा आवाज येतो आहे. पक्ष्यांची किलबिल चालू आहे. आय डोंट नो इफ इट्स ऑडिबल ऑर नॉट, पण आहे, इथे आवाज येत आहे. तर सकाळी असं एक छानशा वातावरणात पक्ष्यांच्या आवाजात इथे अशी सकाळ होत असते. आणि इथे काही लोकांची तयारी चालू आहे निघण्याची. जसं आमच्या बाजूचे आता निघणार आहेत लगेच, आय थिंक. काही लोक अजून झोपले आहेत, काही लोक वॉक करत आहेत, काही लोक सनराईज बघायला गेलेत. आम्ही आज सनराईज बघायला गेलो नाही कारण वातावरण जरा ढगाळ आहे. आणि थोडंसं आता काल इतका पाऊस न पडल्यामुळे बऱ्यापैकी जरा कोरडं व्हायला आलेलं आहे जमीन. बट स्टील इट्स नॉट दॅट ड्राय. आणि रात्री हे सर्व आवरून ठेवावं लागलं होतं कारण जर हे आवरलं नाही तर काही ॲनिमल्स येऊ शकतात. जसं बेअर्ड किंवा इकडे अजून एक ॲनिमल असतं स्कंक. हां, तर असे ॲनिमल येतात. त्यामुळे खाण्यापिण्याचं किंबहुना ती जी बॅग होती वेस्ट बॅग, तीसुद्धा आम्ही मध्ये ठेवली होती. तर असं सगळं असतं. So it was a very good sleep yesterday we had and it's going on good. आता मस्त एक चहा ठेवून मी जस्ट ब्रश करून आलो. तर अगेन सेम प्लेस जिथे शॉवर्स वगैरे आहेत तिथे ब्रश पण करण्याची जागा आहे. नमस्कार मित्रांनो, परत आपण आलो आहोत आता बीचकडे. आणि आता आपण इकडे हे मुलं आता खेळतील बीचवर. त्यांनी सँडटॉईज घेतलेले आहेत. ओके ओके.
आणि आता तुम्ही बघत असाल तर बऱ्याच लोकांची जाण्याची तयारी सुरू आहे. आज चेकआउट करतील बरेच लोक, संडे आहे तेव्हा. आणि इकडे एक अगदी छोटासा हा बीच आहे. बीचकडे जाऊया. बीच नाही म्हणता येईल, छोटंसं एक लोकेशन. हे बघा ते ते मुलं तिकडे खेळत आहेत. त्यांची साईट जी आहे ती अगदीच लागून आहे पाण्याला. आता पप्पा मला काय सापडलं? काय सापडलं? एक cool rock. काय? Cool rock. ओके ओके. ते orange इथे आणि ते इथे black आणि white. इकडे ब्लॅक आणि व्हाईट आणि तिकडे काय आहे? Orange. ऑरेंज. ओके. इट्स गुड. रुद्र आता काय करतोय तू? मी थोडं स्टेप बनवतोय. ओके. तर मित्रांनो, हे काही लोक फिशिंग करायला आलेले आहेत तिथे. तिकडे बघितलं ना तर हे लोक जे आहेत ते कणू घेऊन जात आहेत. 3 लोक आहेत ते असं वेव करत जातात कणूने किंवा कयाक. तर एक्सपर्ट असतील म्हणून कदाचित जात आहेत. अदरवाईज एवढ्या ज्या या लाटा येत आहेत त्या व्यवस्थित कठीण आहे बिगिनर्सला कणू ऑपरेट करणं. जसं आता मी खूप एक्सपर्ट नाही. आय एम नॉट दॅट यूज टू वॉटर बॉडी, सो आय विल नॉट डेअर टू डू दॅट. आणि ती बघा एक बोट जर तुम्हाला दिसत असेल तर काही लोक बोट पण घेऊन येतात. प्रायव्हेट बोट असते ते घेऊन ते अशा वॉटर बॉडीजमध्ये चालवू शकतात. प्रायव्हेट बोट. आणि हे बघा त्यांनाही कॅम्प सेट किती छान मिळाली आहे. अगदीच त्यांचा तो कॅम्पर आहे तर अगदीच जवळ त्यांना साईट मिळाली पाण्याच्या. आणि इकडून तिथून आम्ही आलो. हे बघा तो पण एक कॅम्पर आहे. तर काही लोक टेंट वापरतात, काही लोक कॅम्पर वापरतात. कुठे गेला कॅम्पर? मध्ये आहे तो बघा, तो दिसतोय मला असा कॅम्पर. याला कॅम्पर म्हणतात. आरवी बेसिकली. तर हे कसं एक म्हणजे त्यांच्या नॉर्मल कारला किंवा त्यांच्या
आता ही जशी रॅम ट्रक आहे, ही बघा ही रॅम ट्रक आहे, ट्रक म्हणतात त्याला, रॅम ट्रक किंवा बाकीचा ट्रक ज्याचा मागचा पार्ट ओपन असतो, तर त्याला ते जोडून आणतात. त्या जनरली जास्त पॉवरफुल असतात अशा गाड्या नॉर्मल कारपेक्षा, अँड दे हॅव कॅपॅसिटी टू टो दॅट RV. असं आहे. याचा मस्त एन्जॉयमेंट चालू आहे. तिचं पण कॅसर बनवणं चालू आहे. हवा आज जरा जास्तच आहे. वातावरण पण ढगाळ आहे. जर बघाल तर थोडा सूर्य होता, पण ढगाळ वातावरण झालं आहे. एक्झिट म्हटलं त्यांनी तर इकडे बाहेर जायचा रस्ता म्हणजे कॅम्पग्राऊंडच्या बाहेर, आणि इथे नळ दिलेला आहे ड्रिंकिंग वॉटर. आणि तर बेसिकली तर टेंट लावतात किंवा मग RV असते लोकांकडे, ती लावतात. तर हे पोर्टेबल वॉशरूम्स आहेत. ते जे मेन वॉशरूम काल मी दाखवले ते वेगळे वेगळे. याच्याकडे पण रॅम ट्रक आहे, थोडं जुनं व्हर्जन आहे आय थिंक हे रॅम ट्रकचं. त्यानंतर इथे यांच्याकडे ही शेरवलॉटची इक्विनॉक्स, आणि यानंतर स्प्रिंटर आणला मर्सिडीजचा. तर आता बघा हा एक कॅम्पर आजमून. आता बघा तू हा अजून एक कॅम्प आहे इकडे. आता नीट बघा ह्याच्याकडे हा जो कॅम्पर आहे ना, याला बघा त्यांनी आता ती रॅम ट्रक आहे त्याला तो जोडणार, म्हणजे रॅम ट्रकने तो खेचणार. याच्याकडे पण सेम, याच्याकडे तर फोर्डची ट्रक आहे, त्याला तो खेचणार रॅम ट्रक लावून. असं सगळं लोक करतात. याने तर ऑलरेडी लावून ठेवला आता बघा, ही GMCची ट्रक आहे याच्याकडे, त्याला त्याने तो मॅगी कॅम्पर लावलेला आहे. ओके चला, तर आपण आता आपल्या साईटकडे परत जात आहोत. आणि आता वाजलेत 10:30 आणि आवर चालू झालेली आहे. इकडे हे टेंट काढण्याचं काम चालू आहे. आय थिंक पप्पा दोऱ्या काढत आहे तिकडनं. आणि इकडे मध्ये पण आता हे एअरबॅग्स, एअर मॅट्रेसची हवा काढलेली आहे. आणि इकडे पण काहीतरी चालू आहे. हे बघा शेकोटी. रोही, यू नो व्हॉट इज शेकोटी? व्हॉट इज शेकोटी? फायर. ओके. आणि अरे वा, मॅगी बनवलेलं आहे मस्तच. मॅगी आणि चहा. माझा मॅगी कुठे आहे? वा, मस्त गरमागरम बटर मॅगी. Why are you laughing? काय झालं? और रुद्र, you want tea? क्रॅकर सोबत. फायनली
लाकूड जळायला लागलेत. अदरवाईज थोडे ओले लाकूड असल्यामुळे जळत नव्हते. बट इट्स गुड नाव. चला मॅगी खातो आणि नंतर जमला तर अजून एक ब्लॉग टाकेल. व्हॉट इज दॅट? Dandelion. Dandelion? What is it? Lion? Dandelion. Is that a name of that Flower. flower? Yeah. Oh, okay, good. Okay. तर मित्रांनो, आता वाजले आहेत दुपारचे 1 आणि 2 वाजेचं चेकआउट आहे. आणि तुम्ही बघतच असाल की आता इथला टेंट काढला गेलेला आहे. वायर्स वगैरे सगळं काही काढलं गेलं आहे. रिसायकल बिनची जी बॅग होती ती देखील आम्ही काढून एक रिसायकल एरिया असतो लाईक वेस्ट एरिया, तिकडे आम्ही ती थ्रो केलेली आहे. आणि ऑलमोस्ट लाईक होल साईट इज क्लीन नाव. आणि आता इथे आता ही जी फायर्स हे जे चालू आहे हे लाकडांच्यावर आम्ही आता थोडं पाणी टाकू आणि याला विझवू जाण्याच्या आधी. तर जनरली ते विझवून जातात. आय डोंट नो तो रूल आहे की काय, पण करतात. बॅडमिंटन रॅकेट्स आम्ही आता पिक करू. ही माझी कार आणि ऑलमोस्ट सगळं सामान आता भरलं गेलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पाचा फोटो. आणि असं बघा पूर्ण ऑलमोस्ट संपूर्ण सामानाचे भरलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आता बघा ते आमच्या बाजूचे लोक ऑलरेडी निघून गेलेत, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास झालं त्यांना. आता मित्रांनो हे बघा, हा आता तो रॅम्प ट्रक कसा त्या कॅम्परला घेऊन जात आहे. तर यांनी आता चेकआउट केलं असेल आणि हे आता निघालेत. आणि आता आम्ही थोडंसं बॅडमिंटन खेळत आहोत 5-1 मिनिट आणि मग आम्ही साईटवरनं चेकआउट करू आणि मग दुसरीकडे जाऊ. चला पटकन या इकडे. तर आता आपण साईटवरून चेकआउट केलेलं आहे आणि ही ती साईट होती आपली ज्यावर आपण राहिलो होतो. तर ही साईट झाली. आता आपण चेकआउट करून बाहेर जात आहोत. म्हणजे समोर दुसरं कॅम्प ग्राउंड आहे. तर इकडे कॅम्प आहे. हे इथे जिथं मी वेस्ट सकाळी टाकलं तिथे वेस्टची जागा तिथे मी बोलतो की वेस्ट टाकतोय. आणि आता आपण लाईट हाऊस पॉईंट
वेगवेगळ्या साईट्स आहेत. डिस्कवरी सेंटरमध्ये कसं इथे कॅमेबद्दलची आता आपण इकडे एका ठिकाणी आलेलो आहोत ह्याच पार्कमध्ये. आता बघा इथे खूप साऱ्या कयाक्स आहेत. आय थिंक त्या रेंटवर असायला पाहिजेत. आणि हा इकडचा एक बीच ह्या पार्कमधला, म्हणजे किलबियर प्रोव्हिन्शियल पार्कमधला. तर ते लाईट हाऊस पॉईंटला मी आलो, पण ॲक्च्युली लाईट हाऊस तर दिसत नाही आहे, पण हे मात्र दिसतंय बीच इकडे आहे. तर हे बघा ते कसं कयाक करतात 4 लोक. आणि आय थिंक हे लोक रेंटवर देत आहेत. हे रुद्र हॅलो. हळूहळू सगळे येत आहेत. तर ओके, आता आपण कॅम्प ग्राउंड मधून बाहेर जात आहोत. आणि पुढचा पॉइंट जिथे आपण जाणार आहे तो म्हणजे एक पाईन ट्री आहे जे की 100 इयर्स ओल्ड आहे. ह्या पार्कमध्येच, प्रोव्हिन्शियल पार्कमध्येच आहे. तर जसं इथे त्याचा ॲड्रेस आहे हा ऑलमोस्ट आय थिंक 10 मिनिटावर आहे. तर ह्या पार्कमध्येच आपण तिथे जाणार आहोत. आणि तिथून मग प्रोव्हिन्शियल पार्कमधून बाहेर, म्हणजे किलबियर पार्कमधून बाहेर. आणि मग त्यानंतर एक इंडियन रेस्टॉरंट आहे